त्याचे मनोमालिन्य दूर होईल. स्वतः पूर्ण होनी विश्व तारील, ऐसे निश्चित जाणीजे. इति श्री भगवन् नाम शतकं संपूर्णमस्तु. शुभं भवतु. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. ओम बालकृष्ण भगवान की. परमपूजनीय दादांना नमस्कार करते. परमपूजनीय श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते. आपणा सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करूया. आपण दशक 17वा, ज्याचं नाव आहे प्रकृती पुरुष, आणि त्यामधला आज आपण 9वा समास सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे तनु चतुष्टय निरूपण. तनु चतुष्टय निरूपण म्हणजे तनु म्हणजे हा देह आणि ह्याचे 4, त्याचे निरूपण आपण बघणार आहोत. त्याचे आपण काल बघितलं आहे. सूक्ष्म देह त्याचे 25 तत्व, स्थूल देह त्याचे 25 तत्व, असे 50 आपण काल बघून घेतलेले आहेत. आणि आज आता आपल्याला तनु चतुष्टय याच्यामध्ये निरूपणामध्ये तनु चतुष्टयाचे 32 लक्षणं बघायचे आहेत. ते 25 2 काल आपण बघितले मागच्या समासामध्ये, तत्वनिरूपण समास. आणि आज आपल्याला तनु चतुष्टयाचे 32 तत्व बघायचे आहेत. आणि हे तत्व म्हणजेच हे आपण हे बघायचे आधी मिथ्या उभारावे. ते पहिले बघायचं आहे, उभारायचं आहे, उभाराने मग समजावे, समजून मग सांडावे. हे सांडायचं आहे, हे सोडायचं आहे, याच्यातून निघायचं आहे. हे मी नाही, हे समजणं म्हणजे परमार्थ करणं आहे. ह्या सूक्ष्म देहाचे किंवा स्थूल देहाचे किंवा तनु चतुष्टयाचे असे सगळे मिळून 82 तत्वाचा अभ्यास करणं म्हणजे परमार्थ नाही. या 82चा निराश करणं म्हणजे परमार्थ आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं की मी याच्यातला कोणीही नाही. मी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, तो मी आहे. असं जेव्हा आपण समजू तेव्हा आपल्याला या जन्ममरणाच्या चक्रातून सुटता येईल. आणि ते आज आपल्याला बघायचं आहे की स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण, हे आपले देहाचे 4 झाले. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. ऐसे चत्वा देह जाणं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. या 4 देहाचे 4 ही जागा, यांचे त्या आपण बघा मांडुक्याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यातलं हे आहे विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्येक आत्मा, हे अभिमान, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मधुनी. ते आपण मांडुक्यामध्ये याचा अभ्यास केला आहे. जागृती, अभिमानी आत्मा म्हणजे विश्व. आठवत असेल सगळं. ठासून आपल्याला सुनील दादांनी हे शिकवलेलं आहे. जागृती, अभिमानी आत्मा म्हणजे विश्व आणि त्याचं स्थान आहे नेत्र. आणि दुसरं त्यांनी म्हटलं आहे स्वप्न. हे जे आहे जागृती, स्वप्न, सुषुप्ती पाहिलं आहे ना आपण. जागृती म्हणजे या अभिमानी आत्मा म्हणजे हे विश्व आहे. जागृतीमध्ये आपल्याला हा देह म्हणजे स्थूल देह हा पूर्ण खरा वाटतो आहे आणि तो आपण डोळ्याने बघतो आहे म्हणून खरा वाटतो आहे, म्हणजे त्याचं स्थान आहे नेत्र. आणि दुसरं स्वप्न अभिमानी आत्मा म्हणजे तेजस आणि त्याचं स्थान आहे कंठ, म्हणजे इथं. परा पश्यंती मध्यमे करे, आणि ही वैखरी, असं मध्यमाच्या ठिकाणी ह्या तेजसाचं स्थान आहे. आणि हृदय आकाशामध्ये हा प्राज्ञ सामावलेला आहे. असे हे जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आणि कालही आपण बघितलं स्वप्न म्हणजे काय आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे.
मनामध्ये म्हणजेच जागृतीमध्ये जे आपले मनातले विचार किंवा मनातल्या वासना किंवा मनातल्या इच्छा आपण पूर्ण करू शकलो नाहीत, त्या सुप्त रूपाने चित्तामध्ये पडून राहिल्या, मनामध्ये पडून राहिल्या आणि त्या आपण स्वप्नामध्ये ते भोग भोगतो. म्हणजे आपल्याला स्वप्नामध्ये ज्या ज्या आपल्या इच्छा असतील त्या जागृतीमध्ये पूर्ण नाही झाल्या, म्हणून स्वप्नामध्ये पूर्ण केल्या. आणि ज्यांच्या मनामध्ये असे काहीच नाही, वृत्ती जिकडे धावे न धावे पाठी, हे जे आपण बघितलं आहे. आणि ही वृत्ती चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती, हे सुद्धा आपण पाहिलं. आणि ही चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती. आणि त्याच्या पुढचा आता अभ्यास आहे वृत्तीकडे पाहता वृत्ती आपणही विरे. अशा रीतीने साक्षी रूपाने त्या वृत्तीकडे म्हणजे त्या विचारांकडे पाहिलं तर ते वृत्ती विरून जाते. माया त्याची लज्जायमान झाली. हे जे म्हटलं आहे त्या मायेकडे असं आपण साक्षी भावाने बघितलं ती लज्जायमान होते आणि विरून जाते. तशीच ही वृत्ती आहे, हिच्याकडे आपण साक्षी भावाने बघितलं तर ती विरते. आणि मग काय होते आपल्याला माहिती पडते, आपण चैतन्य मात्र केवळ परिपूर्ण उरे. आता वृत्ती विचार हे चैतन्य हे सगळं विरालं. जागृती गेली, स्वप्ने गेलं, सुषुप्ती गेली आणि काय फक्त आणि फक्त प्राज्ञ राहिलं, जे हृदय आकाशामध्ये राहिलं. आणि ह्या चारहीच्या पलीकडे, ह्या चारहीच्या अतीत मी तुरीय आत्मा आहे. तुरीय म्हणजे तो आत्मस्वरूप आहे. सगळा हा मांडुक्याचा विषय आहे पूर्ण, आणि आपण छान रीतीने अभ्यास केलेला आहे. आणि तो तुर्य मी आहे हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा मग जागृती पण मिथ्या आहे हे आपल्याला कळायला लागते. स्वप्न तर मिथ्या आपण समजून घेतो, सुषुप्ती तर मिथ्या आहेच, कारण ती अज्ञानात आपल्याला स्वतःच माहीत नाही. सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेमध्ये काय झालं हे आपल्याला माहीत नाही. मी गाढ झोपेमध्ये होती, चोरांनी चोरी केली, किंवा कोण आलं कोण गेलं मला माहीत नाही, किंवा माझ्या बाजूला अप्सरा बसलेली आहे की साप पडलेला आहे हे मला माहीत नाही. म्हणजे अज्ञानाची आहे ही सुषुप्ती अवस्था, आणि ती सुद्धा मिथ्या आहे. आणि असंच मी जागेपणे ज्ञान असताना जेव्हा मी असे वागते, म्हणजे सुषुप्तीत जसं वागलं तसंच अलिप्त रूपाने वागते, की माझ्या बाजूला काय सुरू आहे हे मला माहीत नाही, किंवा माझ्या बाजूला कोण बसलं आहे ह्याचं मला काही सुखदुःख नाही. अशी ज्ञानावस्थेमध्ये मी वागते तेव्हा ती तुरीय अवस्था होते आणि ती मला अनुभवायची आहे. त्याला तुरीय अवस्था म्हटलेलं आहे. आणि हा तुरीय अवस्था म्हणजेच हा मस्तकमणी आहे, आणि ती तुरीय अवस्था आपल्याला बघायची आहे. या अभ्यासाचं देणं काय आहे, त्या तुरीय अवस्थेमध्ये पोचणं. स्थूळ भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंदा व भास भोग, ऐसे हे चत्वार भोग चौदेहाचे. म्हणजे स्थूळ भोग आपण या स्थूल देहाने भोगतो. जेवण खावण हे जे आपलं आहे, वस्तू येणे जाणे, कित्येक भोग, हे स्थूल भोग आपण जे भोगतो ते ह्या स्थूल देहाने भोगतो. आणि आनंदा व भोग, आनंदाभास भोग, प्रविक्त भोग म्हणजे स्वप्नातलं, की जे भोग आपण या जागृतीमध्ये भोगू नाही शकलो ते भोग प्रविक्त भोग म्हणतात. ते आपण स्वप्नामध्ये भोगतो. मला 28,000ची साडी पाहिजे, जागृतीमध्ये मला नाही मिळाली
मग मी ते जी माझी इच्छा पूर्ण झाली नाही ती इच्छा मी स्वप्नामध्ये पूर्ण करते. त्याला म्हणतात प्रविक्त भोग. आणि आनंद भोग म्हणजेच आनंदा व भास भोग म्हणजे सुषुप्तीमध्ये तो आपण आनंद भोगत असतो, पण तोही एक भास आहे. पुन्हा आपण थकतो की नाही, खूप थकवा लागला, खूप झोप आली, आता म्हणतात काहीच नाही पाहिजे, मला आता झोपायचं आहे. का कोणतेही वस्तू नको, कोणतेही भोग नको, काहीच नको, मला आता झोपायचं आहे, मी खूप थकले आहे. आणि मग गाढ झोप लागून जाते. आणि ते गाढ झोप लागल्यावर जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपण मग म्हणतो, झोपेत असताना आपण नाही म्हणत की मी झोपले आहे. अगदी गाढ झोपेत असलं त्याला आपण आवाज दिला, का रे भाऊ झोपला का, तर तो हो म्हणत असेल तर समजून जायचं की अजून तो झोपला नाही. आणि तो जेव्हा उत्तर देत नाही तेव्हा आपण म्हणतो की आता ह्याला गाढ झोप लागली. तशी मला गाढ झोप लागली आहे, म्हणजे एक प्रकारचा आनंदाचा भोग मी तिथं घेत आहे. कारण देहाचा थकवा खूप लागलेला आहे, मनाने सुखदुःखाचे उपभोग घेतलेले आहेत. आणि आता मनसुद्धा थकलं आहे आणि देहसुद्धा थकला आहे. आता काहीच नको, फक्त झोप. आणि त्या झोपेतून जेव्हा आपण जागे होतो तेव्हा पूर्ण थकवा गेलेला असतो. आणि आपण म्हणतो छान झोप झाली, आता फ्रेश वाटते. पण झोपला असताना आपल्याला माहिती पडलं का की हा भोग मी घेत आहे? नाही माहिती पडलं ना. जागे झाल्यावर आपण म्हणतो झोप छान लागली होती आणि थकवा सगळा निघून गेला. म्हणजे अजून दिवसभर काम केलं तर अजून थकवा लागतो. म्हणजे हा जो आहे मी भोग घेतलेला, हा जो मला फ्रेश वाटला आहे, तो एक भास आहे. आणि हा भास आनंदासारखा मला वाटते की मला झोपेची खूप गरज आहे. पण आपण त्यामध्ये घेतलेला हा एक भास आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणून जो सुषुप्तीमध्ये घेतलेला भोग आहे तो अज्ञानमय आहे, म्हणून त्याला सुद्धा मान्यता नाही. अज्ञानातला आनंद आहे तो, म्हणून त्याला अज्ञाना व भास भोग असं म्हटलेलं आहे. अज्ञानात घेतलेला भोग आहे तो. आणि ऐसे हे चत्वार भोग चौ देहाचे, असे 4 देहाचे 4 भोग आपण पाहिले. स्थूळ भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग आणि आनंदा व भास भोग म्हणजे प्राज्ञा. आता अकार, उकार, मकार, अर्धमात्रा तो ईश्वर. अकार, उकार आणि अर्धमात्रा ह्याला आपण म्हटलं आहे. कोणी कोणी नुसतंच अकाराची उपासना करतो, कोणी कोणी उकाराची उपासना करतो, कोणी मकाराची उपासना करतो. म्हणजे हे तीन ठिकाणी जर वाटल्या गेले आणि चंद्रमात्रा जो ओंकाराच्या वर असतो, हे 3 प्रकारचे हे एक ऐस्या मात्रा चत्वार चहू देहाच्या. जो अकाराची उपासना करतो तो ह्या स्थूल देहाचं सुख भोगतो. जो उकाराची उपासना करतो तो सूक्ष्म देहाचे भोग भोगतो. आणि जो मकाराची उपासना करतो तो प्राज्ञ म्हणजे आनंद ज्याला आपण म्हटलं आहे त्या आनंदाचा उपभोग घेतो. आणि अर्धमात्रा जो ओंकाराच्या 6 चंद्रमासारखा असतो त्याची जी उपासना करतात त्याला
महाकारण देहाचं सुख मिळते. असे हे चारही वेगळे वेगळे आणि हे चारही देह मिथ्या आहेत. म्हणून शास्त्र म्हणतात, मांडुक्य म्हणते की हे चारींची वेगळी उपासना नाही करायची आहे, ओंकाराची उपासना करायची आहे. आणि तो ओम म्हणजेच बीज मंत्र आहे. आणि त्या बीज मंत्राची जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा अशा ह्या चत्वार मात्रा ज्या 14 देहाच्या आहेत त्या पूर्ण निघत होतात. आणि मी याच्या अतीत जो तुरी आहे तो आपल्याला कळतो. म्हणून आपण मांडुक्याच्या अभ्यासामध्ये बघितलं की ह्या चारीची वेगळी उपासना करायची नाही, ओंकाराची उपासना करायची. अकार, उकार, मकार आणि तो अर्धचंद्र, आणि हे सगळं मिळून ओंकार बनला. आणि ह्या ओंकार म्हणजे हे बीज मंत्र. आणि त्या बीजाचं जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा तो तुरीय आत्मा मी आहे इथं आपण करतो. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम हे आपल्याला कळते. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण ऐसे चत्वार गुण 14 देहाचे. जेव्हा आपण या स्थूल देहाचे भोग भोगतो म्हणजेच या देहाच्या भोगामध्ये रमतो, म्हणजे मी आणि माझे करतो. आणि हे तमोगुणाचं देणं आहे असं शास्त्र म्हणतात, असे श्री गुरु म्हणतात, असे समर्थ म्हणत आहे की हे जे भोगाचे स्थान आहे हे तमोगुणाचं देणं आहे. आणि आपल्याला माहीत आहे तमोगुण काय देतो? झोप, आळस आणि अभिमान. आणि हे तमोगुणाचं आहे, म्हणून म्हणतात तमोगुणही नको. रजोगुण काय देतो? चंचलता. हा रजोगुण म्हणजे सूक्ष्म देहाचा भोग घेतो. मनस चंचल कृष्ण. आपले जे भोग आपल्याला भोगावेसे वाटतात किंवा जावंसं वाटते त्याच्या पहिले आपलं मन तिथं गेलेलं असते, आहे ना. कित्येकदा शिवगडची तिकीट आपल्याला मनामध्ये आली की आपल्याला शिवगडला जायचं आहे, श्री गुरूंच्या दर्शनाला. आता गुरुपौर्णिमा आलेली आहे, शिवगडाला जायचं आहे आणि तिकीट निघाली आहे, अजून तो जायचा दिवस यायचा आहे. त्याच्या पहिले आपलं मन रोज तिथे जाते आणि रोज दर्शन करून येऊन जाते. कारण मन हे रजोगुणाचं आहे. सूक्ष्म देह काल आपण बघितलं आहे, अंतःकरण चतुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि हे मन वायू तत्वाचं आहे, रजोगुणाचं आहे. हे आपला देह जाईल तेव्हा जाईल, त्याच्या पहिले ते भोग घ्यायला मन चाललं जाते. हे आहे रजोगुण. आणि सत्वगुण म्हणजे कारण देह. हे कारण देहाच्या जे आनंद आहे, ज्याला आपण प्राज्ञा म्हटलं आहे, आनंदाची अनुभूती श्री गुरूंच्या दर्शनाने झाली. हे जे मनामध्ये घोळलं आहे, हा मला पिक्चर बघायला जावंसं नाही वाटत, मला मॉलमध्ये जावंसं नाही वाटत, मला झोपून राहावं असंही नाही वाटत, पण मला श्री गुरूंच्या दर्शनाला जावं असं वाटते आहे. का बरं? गुरु साक्षात परब्रह्म ते इथं नाही आहेत का? म्हणजे सत्वगुणही आपल्याला गेलं पाहिजे, ह्याच्याबद्दल वाद नाही आहे, आणि जायलाही पाहिजे. पण हा सत्वगुणसुद्धा एकदा सुटला पाहिजे की तेन मी एक आहे, मी तुरीय आत्मा आहे, यावर जाण्याचं ह्याला संवादी भोग असं म्हणतात. कारण हे आपल्याला तिकडे चांगल्याकडे श्रीगुरूकडे नेत आहे. म्हणून संवादी इच्छा आहे ही मान्य आहे शास्त्राला. पण कुठवर? ती एकरूपता झाल्यावर. आता मी शिवगडला पोचले, दर्शन करून आले, मी तो कार्यक्रम बघून आले, छान दर्शन झालं, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं.
म्हणजे काय केलं? समर्पण. माझा अहंकार वाहून दिला आहे, देहबुद्धी वाहिली आहे. आता हे सुद्धा नको. आता ते आणि मी एक आहे. त्या दर्शनाचा परिणाम माझ्यावर हा व्हायला पाहिजे की माझ्या श्री गुरूंसारखं मला व्हायचं आहे. जसं आपण अभ्यास केलेला आहे, माझे श्री गुरु कसे आहेत? कार्य कारणातीत. काका आपल्याला शैलाताईंनी छान समजावून सांगितलं. माझे श्री गुरु कसे आहेत? कार्य आणि कार्याच्या कारणाच्या अतीत. आता कोणतंही कारण नाही आणि कोणतंही कार्य नाही. कारण असेल तर कार्य करावं असं वाटतं की नाही? मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. का बरं? कारण ती वयात आलेली आहे, ती हे झालेली आहे, मोठी झालेली आहे, म्हणून कार्य करावं असं वाटते. कोणतं कार्य? माझ्या मुलीचं लग्न, माझ्या मुलाचं लग्न. म्हणजे हे कार्य झालं. कारण काय? तो मुलगा बीजवर झालेला आहे, तो लग्न एवढा मोठा झालेला आहे. पण आता मी या कारणही नाही आणि कार्यही नाही. जेव्हा कारण हे होऊन जाते, संपते, जेव्हा कारणच शिल्लक राहत नाही, तेव्हा मग कार्यही शिल्लक राहत नाही. कार्य कारणातीत. आणि कार्य शिल्लक राहत नाही, म्हणून कार्य करण्याचा आग्रहही शिल्लक नाही. आता मला जावं असंही वाटत नाही, कारण काहीच नाही झालं. आणि कार्य करण्याचा आग्रह शिल्लक नाही. आणि हा जो अनुभव आहे, तो अनुभव म्हणजे संसार नावाची गोष्ट आता अनुभवाला येत नाही. दिसते आहे संसार. संसार मिटला का? नाही, संसार आहे, पण तो अनुभवाला येत नाही. त्या संसाराचे सुख दुःख मला अनुभवाला येत नाही. कार्य करण्याच्या अतीत असे माझे श्रीगुरु आहेत. आणि त्यांच्या दर्शनाने मी पण तसा झाला आहे. आता कोणतंही कार्य नको, सत्वगुणाचं सुद्धा नको. आणि सगळ्यात याच्यामध्ये आता या 3 गुणातीत झालो, तो शुद्ध सत्वात गेलो. म्हणजे ज्याला आपण मूळ माया म्हटलं होतं. आणि ह्या मूळ मायेपर्यंत पोचलं की ह्या गुणातीत झालो. म्हणजे तोच तुरीय आत्मा मी आहे. इथं ह्या शुद्ध सत्वाजवळ मला कळलं ही मूळ माया आहे. तिने त्या परब्रह्माशी एकरूपता घालून दिली. जसं आपण म्हणतो सीता राम. ही सीता कोण आहे? ही राधा कोण आहे? ही पार्वती कोण आहे? ती त्या परब्रह्मस्वरूप असलेले श्रीराम, परब्रह्मस्वरूप असलेले श्रीकृष्ण यांची ती आदिशक्ती आहे. आणि ज्यालाच समर्थाने मूळ माया म्हटलं आहे. आणि हीच आदिशक्ती तुम्हाला आम्हाला त्या परब्रह्माशी एकरूप करते. त्या परब्रह्माशी एकरूप करण्याची हे 4 गुणाचे, हे 4 देहाचा निराश करायचा आहे. एकरूपता झाली ना, आता 4 पैकी एकही देह नको. पुनरपि जन्मा येणे नाही. इथपर्यंत आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. हे झाले तनु चतुष्टयाचे 32. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती. जागृतीमध्ये या स्थूल देहाने क्रियाशक्ती आली ना, मग द्रव्यशक्ती, मग मनामध्ये माझं घर असावं, गाडी असावी, मोठा बंगला असावा, हे सगळं जे आहे द्रव्यशक्ती. आणि इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, असे हे 4 देहांचे 4 शक्त्यासुद्धा 4 देहाच्या आहेत. आणि ऐसे ही 32 तत्व देहांच्या 50 तत्व
दोहींचे 50 म्हणजे काल जे आपण पाहिले सूक्ष्म देहाचे 25, स्थूल देहाचे 25 आणि आज हे पाहिले 32, हे तनु चतुष्टयाचे 32, असे 82 तत्वांचा अभ्यास आपण केला. आणि ह्या 82 तत्व हे झाले अवघी मिळून 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान. ह्या 82 तत्वाला ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे ज्ञानाने अज्ञानामध्येच ज्ञान सामावलेलं आहे. पण अज्ञान सापेक्ष ज्ञान हवं असं आपण म्हणतो. आता ज्ञान झाल्यावर अज्ञानही गेलं आणि ज्ञानही गेलं. आता मी जर तो तुरीय आत्मा आहे तर मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे हा म्हणणारा मी वेगळा शिल्लकच कुठं आहे. आजच सुनील दादांनी म्हटलं ना, ह्या पायरीवर आपण पोहोचलेलो आहो मांडुक्याच्या अभ्यासाने, की तो म्हणणारा मी परब्रह्म स्वरूप आहे. मग मी ज्ञानी आहे किंवा मी अज्ञानी आहे किंवा मी ब्रह्मरूप आहे हे म्हणायला मी आता राहिलंच कुठं. गंगा सागरास मिळाली. आता गंगा म्हणजे कोण? ते म्हणते मला नाही माहीत, मी सागर रूप झाले, आता सागर आहे मी. आणि ते परब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, निरवय आहे. तो कसं बोलेल की मी ब्रह्म आहे? म्हणून हे बोलणं सुद्धा आता संपलं. अशी ही शास्त्राची मजा आहे. हे सुद्धा मिटलं. असं ह्या 82 तत्वाचा निराश करणं म्हणजे परमार्थ करणं आहे. हे 82 तत्व समजावून घेणं कशासाठी? हे संवादी आहे अभ्यास. इतर अभ्यास आपण पुष्कळ केले. 1760 डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, मी अमका आहे, मी ढमका आहे, मी तो आहे, मी तो आहे. हे सगळं आपण काही व्यवहारातले शिकलो, स्वयंपाक पाणी हे ते. काही आपण बाहेरचे शिकलो, कामधंदे असे वगैरे सगळे. काही व्यावहारिक वस्तू, लग्न कार्याच्या वस्तू घेणे देणे असे व्यवहारातले सगळं आपण शिकलो. हे सगळं शिकलं आणि हे सगळं बरोबर आहे. पण जे एक शिकलं म्हणजे आता ही शिकण्याची वकवक थांबली. आता बस याच्यानंतर आता काहीच नाही, आता झालं संपलं. असं जे आहे त्याला म्हणतात हे ब्रह्मज्ञान. एक हे ब्रह्मज्ञान झालं, एक हे समजलं की आता दुसरं काही समजण्यासारखं, जाणण्यासारखं, अभ्यासण्यासारखं दुसरं आता काहीच राहिलेलं नाही. ते कोणतं आहे? एक मला असं सांगा की जे एक जाणल्यानंतर सगळं जाणल्यासारखं होऊन जाते. जे एक समजलं की सगळं समजून जाते. आणि ते आहे ब्रह्म, ते आहे ज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मी कोण आहे हे एक समजलं की सगळं समजलं. मी तुर्य आत्मा आहे हे एक समजलं की आता दुसरं काही समजण्यासारखं राहिलं नाही, आता दुसरं काही जाणण्यासारखं राहिलं नाही. असं जे आहे ते अवघे मिळून 82 तत्व अज्ञान आणि ज्ञान. हे सगळं अज्ञानही गेलं आणि ज्ञानसुद्धा गेलं. आता मी ज्ञानी आहे हे म्हणायला आता मी शिल्लक नाही, कारण मी ब्रह्मरूप झाले आहे. कुठं गेलो मी श्रीगुरूंच्या दर्शनाला शिवगडला गेले आणि ब्रह्मरूप होऊन झाले. देव पाहावयास गेलो, देव होऊन ठेलो. आणि ते किमया कोणाची आहे? ती माझ्या श्रीगुरूंची आहे. आपणासारखे कती तत्काळ नाही, काळ वेळ तया लागे. असं जो दर्शन करतो तो खरा ज्ञानी. ह्याला म्हणतात दर्शन करणं. आणि हे दर्शन म्हणजेच ह्याला आत्मवारी जिथं नाव दिलेलं आहे. आत्म्याकडे जाण्याची वारी. आता पंढरीची वारी सुरू आहे की नाही?
आत्मवादी करायची आहे. आणि रोज एकदा तरी आपण आपल्याला जाऊन भेटावं. सगळ्यांची भेट घ्यावी अशी वाटते. मला ह्यांची एवढी आठवण आली, त्यांची एवढी आठवण आली, त्यांची एवढी आठवण आली. सगळे जे जे मला प्रिय आहेत त्या सगळ्यांची आठवण येते मला. पण मला मी प्रिय आहे हे मला कधी समजेल? मी आहे म्हणून माझे सगळे नातेवाईक आहेत ना, म्हणून माझे सगळे जाणणारे किंवा प्रेमाचे संबंधी आहेत की नाही. पहिले मीला जाणं, आणि ह्या एका मीला जाणलं की सगळं जाणलं. बस आता काही जाणायचं राहिलं नाही, आता काही समजायचं राहिलं नाही. आणि हेच ते ज्ञान आहे. असं ज्ञान म्हणजेच समर्थ पुढे म्हणतात, ऐसी ही तत्वे जाणावी, जाणूनी माईक ओळखावी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जाणूनी माईक आहे हे ओळखणं म्हणजे परमार्थ करणं आहे. आणि आपण साक्षी निरसावे येणे रीती. तिन्ही अवस्थांच्या ठाई आत्मा एकची असे देही, देही देहांच्या ठाई विदेही साक्षी पाही सर्वांचा. ह्या सगळ्यांना मी विदेहीपणे साक्षी रूपाने बघतो. तो मी आहे. तो साक्षी रूपाने जो बघणारा आहे. डॉक्टर काकांची ओवी आहे बरं ही मंडुक्यातली. जो साक्षी रूपाने बघतो तिन्ही अवस्थांच्या ठाई, जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या अवस्था, तनुचतुष्टयाच्या या अवस्था ह्यांच्या ठाई जो एक आत्मतत्व आहे, त्याच्यामुळे हा स्थूल देह आहे, त्याच्यामुळे सूक्ष्म देह आहे, त्याच्यामुळे कारण देह आहे. आणि हे जे तनुचतुष्टय आपण पाहिलं ते या चारहीमध्ये आत्मा एकच आहे. स्वप्नामध्ये आत्मा तोच होता, सुषुप्तीमध्ये तोच होता, जागृतीमध्ये तोच होता. आत्मे बदलले नाही, आत्मा एकच एक आहे. अवस्था बदलल्या, तिन्ही अवस्थांच्या ठाई आत्मा एकची असे देही. आणि हे एक आत्मतत्व आहे म्हणून सगळं आहे. म्हणून मी झोपले, म्हणून मी जागृतीचा अनुभव घेतला, म्हणून मी स्वप्न बघितलं. जर हे एक नसतं तर मग मी काही स्वप्न बघितलं असतं का? तर मी झोपले असते का? तर मी हे जागृतीतले अनुभव घेतले असते का? म्हणजे हे सगळं अनुभव घेण्यासाठी कोण कारणीभूत आहे? आत्मा एकची असे ठाई. हे एक तत्व ज्याला आपण चिदाभास म्हणतो, ते एक आहे म्हणून. आणि आता हे अभ्यासाने मला कळलं आहे. आणि आता आपण 17वा दशक पूर्ण करण्याकडे जात आहोत. 18, 19, 20 बस आता 3 दशकांचा अभ्यास आहे. म्हणजे समाप्तीच्या मार्गावर आपण लागलेलो आहोत, पूर्णतेच्या मार्गावर आपण लागलेलो आहोत. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला आता साक्षी रूपाने राहणं, एवढा अभ्यास झाल्यावर साक्षी रूपाने राहणं आपल्याला जमलं पाहिजे. आपण व्यवहारात म्हणतो ना, एवढी मोठी झाली साधी पोळी करता नाही येत का गं तुला? एवढं मोठं झालं साधं भाजीपाला तुला निवडून घेता येणं सुचलं नाही का गं? हे जे आहे अशा साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या समजून घ्यायच्या आणि साक्षी रूपे निरसावी येणे रीती. या सगळ्यांकडे म्हणजेच कारण देहाचे 25, सूक्ष्म देहाचे 25 आणि तनु चतुष्टयाचे 32 असे जे हे 82 तत्व आपण अभ्यासले, ह्या 82च्याही कडे आपल्याला साक्षी रूपाने बघावं लागेल. ह्यांचा निराश करायला सांगितलं आहे. याच्यातलं काही आपण मिटवू शकत नाही, आपण काढू शकत नाही, कारण हे आपलं सामर्थ्य नाही आहे. हे ईश्वराच्या कक्षेतलं ते काम आहे. पण या देहात आहे
तोपर्यंत हा अभ्यास करून साक्षी रूपाने बघणं आपल्याला जमून गेलं पाहिजे. सुखदुःखातीत होणं येऊन गेलं पाहिजे. असं ज्याला जमलं त्याला आपण चैतन्याची मात्र केवळ परिपूर्ण असे. मी तो सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे आणि तोच परिपूर्ण आहे. त्याच्याच अधिष्ठानावर हे सगळं म्हणजे 4 देह आहेत. हे मला कळलं पाहिजे आणि हे कळण्यासाठी ह्या सगळ्या 82 तत्वांचा अभ्यास आहे. ऐसी ही तत्वे जाणावी म्हटलं आहे. जाणायचं आणि माईक म्हणून निराश करायचं, सोडून द्यायचं. ह्याच्यामध्ये गुंतायचं नाही आहे तुम्हाला. आम्हाला माईक म्हणून बाहेर निघायचं आहे. मी नेहमी उदाहरण देत असते, एक सोन्याची अंगठी विकून जर बेंटेक्सचं अर्धं दुकान खरेदी केलं तर बुद्धिमानी आहे का? किती झालं, एवढे मोठे अर्धी दुकान भरून बेंटेक्सचे दागिने घेतले आणि काय दिलं? एक सोन्याची अंगठी. काय भाव आहे? तर कोणीही एवढे मोठे घेतले म्हणून मला कोणीही हुशार म्हणणार नाही. किती हुशार आहेस ग तू, सोनं विकलं आणि बेंटेक्सचे दागिने खरेदी केले, असं कोणी म्हणेल का? मूर्खा माझी मूर्ख म्हणेल. असंच आपण हे आत्मतत्व विसरून या स्थूल देहामध्ये, सूक्ष्म देहामध्ये जर आपण रमत असू तर मूर्खा माझे मूर्ख आहोत. आणि हेच एक जाणण्यासाठी हे सगळं आहे अभ्यास. बस एवढं पक्क लक्षात ठेवायचं की हा अभ्यास कशासाठी? हे एक जाणण्यासाठी. साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञानाचे निरसन देहा सदिसे. ज्ञान आणि अज्ञानाचे दोन्हीचे निरसन करायचे आहे म्हणतात. आता मी ज्ञानी नाही, अज्ञानाच्या आतमध्येच ज्ञान सामावलेलं आहे. पण अज्ञानाचं निरसन करण्यासाठी ज्ञान. जसं आमच्याकडे चोर आले, त्या चोरांना पकडण्यासाठी पोलीस आली. आता चोराला पकडून पोलीस स्वतः असं म्हणते का की मी आता तुमच्या घरीच थांबतो? नाही, ते स्वतःही आपोआप चालले जातात. आता म्हणतात तुम्ही दार बंद करा, आम्ही ह्याला पकडून घेऊन जातो, आता तो तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही, शांत झोपा. म्हणजे पोलीस सुद्धा आले की नाही? चोर सुद्धा आले, पण चोरांना नेण्यासाठी पोलीस आले. अज्ञानाचं निरसन करण्यासाठी ज्ञान. आता ज्ञान पण गेलं, अज्ञान पण गेलं, चोर पण गेले, पोलीस पण गेला. कोण राहिलं? मी माझ्या घरात राहिले. मी सच्चिदानंद स्वरूप तुर्य आत्मा आहे. असा हा अभ्यास तुम्हाला मला करायचा आहे. ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, ते हे विवेके निशले आत्मज्ञाने. विराट आणि हिरण्यगर्भ हे याचंच मोठं स्वरूप आहे. हे विराट म्हणजेच हे व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे हा माझा देह म्हणजे लहाना एक, आणि विराट म्हणजे ईश्वराचा देह म्हणजे हे पूर्ण विश्व. माझा देह कसा आहे? जागृतीतला हा जो माझा स्थूल देह आहे, तसाच विराट देह म्हणजे अख्खी ही सृष्टी हा कोणाचा देह आहे? तो ईश्वराचा देह आहे. असं हे ब्रह्मांडी देह कल्पिले. मग आता माझा या 4 देहाचा जसा निराश झाला तसा आता पूर्ण ब्रह्मांडाचा निराश. आणि विराट हिरण्यगर्भ बोलिले म्हणजे जसं माझा सूक्ष्मदेह आहे तसाच ईश्वराचा सूक्ष्मदेह म्हणजे हिरण्यगर्भ.
जसा माझा सूक्ष्म देह मी कल्पित ठरवला, मिथ्या ठरवला, तसंच आता हिरण्यगर्भसुद्धा मिथ्या, म्हणजे पूर्ण सृष्टीचं सूक्ष्मदेह मिथ्या. हे विवेके निशिले आत्मज्ञान झाल्याबरोबर सगळं विवेकाने मग हे तुम्हाला समजून गेलं पाहिजे. असं समर्थ म्हणतात, जर माझा स्थूल देह मिथ्या आहे तर मला हे सगळे जे सृष्टीमध्ये दिसणारे देह आहेत हे सगळे माझ्याच देहासारखे देह आहेत. हा देह मिथ्या आहे तर हे सगळे देह मिथ्या आहेत हे मला कळलं पाहिजे, कारण शास्त्रांनी शिकवलं जागृती मिथ्या आहे. आत्मा विवेक करता, सारासार विचारे पाहता, पंचभूतांची माईक वाता प्रचित आली. असं हे कसं कळलं तर म्हणते आत्मा विवेक केला तर हे कळेल. आत्मा काय आहे, अनात्म काय आहे. देह अनात्म आहे, त्याच्यामधलं असलेलं चिदाभास ते आत्मतत्व ते खरं आहे, ज्याला आपण तुरीय आत्मा म्हटलं आहे. हे चिदाभास सुद्धा त्या कशामध्ये जाऊन मिळाला, त्या आत्मतत्वामध्ये मिळाला. आणि हे सारासार विचारे संत संगे. हे कुठं कळते, सारासार विचार कुठं मिळतात आपल्याला, संतांच्या संगे. आणि हेच समर्थ म्हणतात, सारासार विचाराने तुम्ही अशा रीतीने या जगाकडे पाहाल आणि स्वतःच्या देहाकडे पहिले बघायचं. सुरुवात नेहमी इथूनच करायची, नाही तर माझा देह बरोबर आहे आणि बाकी तुमच्या सगळ्यांचा देह मिथ्या आहे, असं नाही करायचं. पहिले माझ्या देहापासून सुरुवात करायची आहे. आणि असं होते तेव्हा मग तो दुसरा देह मिथ्या होतो. आणि हे महत्त्वाचं आहे, हे मला कळलं पाहिजे. आणि याच्यासाठी पंचमहाभूतांची माईक वाता प्रचितता आली. आता म्हणतात मी ही जी पंचमहाभूतांची तुम्हाला सगळं समजावून सांगितलं, हे तुम्ही अशा सारासार विचार कराल आणि असा ह्या देहतत्वाचा विचार कराल, तेव्हा तुम्हाला हे सगळं समजेल. नाहीतर तुम्हाला देहबुद्धीने बघाल तर हे कळणार नाही. आत्मबुद्धीने कराल, सारासार विचाराने कराल तर तुम्हाला खात्रीने माझं म्हणणं पटेल. समर्थ म्हणतात बरं, श्लुक्षित शोणित लाळ मूत्र स्वेद, हे आपाचे पंचक भेद, तत्वे समजवणे विशद, करुणी घ्यावी. आता पुन्हा काल जसं आपण पाहिलं की आकाशतत्व, वायुतत्व, आपतत्व आणि पृथ्वीतत्व, हे सगळे पंचमहाभूतांचे तत्व आपल्या देहामध्ये कोणकोणते आहेत ते अजून एकदा इथं सांगितलेले आहेत. की शुक्लित शोणित लाळ मूत्र स्वेद, म्हणजे शुक्रबीज, स्त्रीबीज, लाळ मूत्र घाम, हे जे आपल्या जलप्रवाह आपल्या शरीराच्या आत किंवा बाहेर आहेत ते सगळं आपतत्वाचं घटक आहेत. कुठं, आपल्या देहामध्ये. क्षुधा, तृष्णा, आलस्य, निद्रा, मैथुन, हे पाचही तेजाचे गुण या तत्वाचे निरूपण केलेचे करावे. हे नेहमी आठवण ठेवायचं की मला भूक लागली, मला तहान लागली, मला आळस आली, हे कशामुळे झालं तर हे तेज तत्वामुळे झालेलं आहे. मला भूक लागली म्हणजे काय, गर्भाशयामध्ये आपल्या पोटामध्ये जो अग्नी आहे त्या अग्नीमुळे आपल्याला भूक लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला जेवण करायचं, पाणी प्यायची इच्छा होते. म्हणजे हे जे आपल्यामध्ये भूक लागणं, आळस येणं, हे तत्व आहे, हे सगळं तेज तत्वाचं देणं आहे.
चळण वळण प्रसारण निरोध आणि आकोचन हे पाचही वायूचे गुण श्रुती जाणीजे. आता चलन वलन, इकडून तिकडे हात आपण हलवतो, घडीक पाय बसून राहिलं तर एक चक्कर मारून येतो, असं जे आपलं सुरू आहे, एकाच जागेवर बसून अकडून जातो म्हणतं, थोडंसं फिरून यावं असं जे आपल्याला वाटते आहे, म्हणजे चलन वलन करा असं वाटत आहे. प्रसारण म्हणजे थोडंसं झोपावं असं वाटते आहे, आडवं व्हावं असं वाटत आहे. आणि थोडंसं बघा पोट, आपण जेव्हा जेवण करून घेतो तेव्हा पोट असं थोडंसं फुगल्यासारखं होते आणि मग भूक लागली तर ते आकुंचन पाहून जाते. असं जे होते हे सगळं वायू तत्वाचं देणं आहे. काम क्रोध शोक मोह भय हे आकाश परियाचे, हे विवरलेची विण काय समजू जाणे. आपल्याला काम येतो, क्रोध येतो, शोक मोह हे जे आपल्याला येतात. क्रोध म्हणजे काय? राग येणं. हे जे आपल्या शरीरामध्ये व्यापले जातात. क्रोध कशामुळे आलं? शब्दाचा गुण आहे. ते मला असे बोलले म्हणून मला खूप राग आला, है ना. असं जे हे आकाशाचं शब्दगुणामुळे क्रोध येतो, लोभ येतो. मी तुम्हाला 2 लाख रुपये देईल, तुम्ही या लोभामुळे हे सगळे जे आपल्यामध्ये मोह होतो, लोभ होतो, हे आकाश तत्वाचं देणं आहे. म्हणजे शब्द त्याचा जो गुण आहे त्याने आपल्याला हे दिलेलं आहे. क्रोध कसा आला, मोह कसा झाला हे दिसते का आपल्याला? पण येतो ना. म्हणजे हे शब्द, जसं आपल्याला माहीत आहे की दशरथ राजाने काय केलं होतं, शब्दवेधी बाण मारला. कसा मारला, कसून न पाहता मारून टाकला. ही त्याची खूबी होती. शब्द ऐकलं त्या दिशेने तो बाण मारायचा, त्याला डोळ्यांनी बघण्याची सुद्धा गरज नसायची. म्हणून या शब्द म्हणजे आकाश तत्वाचं देणं आहे. आणि ह्या शब्दामुळेच वाईट किंवा चांगले विचार आपल्या मनामध्ये येतात. आणि हे म्हणतात, हे समजून घ्या, नेहमी आपल्या मनामध्ये समजून घ्या की हे आकाश तत्वाचं देणं आहे. माझ्यामध्ये आकाश तत्व आहे म्हणून मला क्रोध आला, लोभ आला, मोह आला, भय झाला. कशामुळे काय होते, कोणतं तत्व काय देऊन जाते, हे इथं समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. असो ऐसे हे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विचार, आता सूक्ष्म देहाचा विचार बोलीच येतं. असे हे पंचमहाभूत आपल्या या स्थूल देहामध्ये कसे कसे काम करून जातात, हे 5ही तत्वांच्या 5 कार्यामुळे आपल्याला ह्या स्थूल देहावर त्यांचे झालेले परिणाम सांगितले. आता म्हणतात सूक्ष्म देहासंबंधीचे विचार तुम्हाला समजावून सांगतो की ह्या पंचमहाभूतांचं सूक्ष्म देहावर कसा विचार होतो किंवा परिणाम होतो हे बघा. अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार, पुढे वायू निरंतर होऊने ऐका. हे अंतःकरण म्हणजेच मन बुद्धी चित्त अहंकार, आपण काल बघितलं आहे. हे सूक्ष्म देह. आणि व्यान समान उदान प्राण आन अपान हे ऐसे 5ही गुण वायू तत्वाचे. आपल्यामध्ये जे हे व्यान म्हणजेच आपण काल पाहिलं की जो आपण ढेकं देतो किंवा आपल्या श्वासातून आतमध्ये जातो, बाहेर येतो तो. आणि समान म्हणजे आतमध्ये जातो ऑक्सिजनच्या रूपाने, व्यान म्हणजे बाहेर निघतो, उदान म्हणजे गुदातून निघतो, आणि प्राण म्हणजे श्वास घेताना जो आपण ऑक्सिजन आतमध्ये जातो, आणि अपान म्हणजे बाहेर सोडतो. असे जे 5 वायू आहेत ते ह्या सूक्ष्म देहाला काम करून जातात. श्रोत्र त्वचा चक्षु घ्राण जिव्हा घ्राण हे 5ही तेजाचे गुण आता आप सावधान होऊन ऐका. म्हणजे हे भोग कोण घेते, हे श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण म्हणजे हे सगळे
कान, त्वचा, डोळे, कर्ण म्हणजे कान आणि नाक, हे ज्ञानेंद्रिय जे आपण म्हटलं आहे ते तेज तत्वाचं देणं आहे. आणि आप तत्वाचं देणं म्हणजे वाचा, पाणी, पाद, शिक्षण, गुद हे आपाचे गुण प्रसिद्ध. आता पृथ्वी विशद निरोपिली. आता हे आपतत्व म्हणजे जे जीभ, हात, पाय, तीक्ष्ण आणि गुद ज्याला आपण कर्मेंद्रिय म्हणतो, हे कोणाचं देणं आहे? हे आपतत्व ह्या 5 ठिकाणी सामावलेलं आहे. आपल्यामध्ये कोणतं तत्व कुठं आहे हे आपलं बघणं सुरू आहे. की अंतःकरणामध्ये हे जे आपल्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे ते अंतःकरणाचं देणं आहे. ते आहे आणि वायू तत्वामध्ये जे आपल्याला व्यान, उदान, अपान हे जे 5 वायू आहेत ते वायू तत्वाचं देणं आहे. तेज तत्व म्हणजे ज्ञानेंद्रियांचं देणं आहे. आपल्याला ज्ञानेंद्रिय का करू शकतात? कारण हे तेज तत्व आहे म्हणून. आणि आपतत्व आपले हे जीभ, हात, पाय, शिक्षण, गुद हे का काम करू शकतात? कर्मेंद्रिय, कारण हे आपतत्व आहे म्हणून. आणि पृथ्वी तत्व म्हणजे काय आहे? स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वी तत्वामुळे आपल्याला कळतात. पाऊस पडला की पृथ्वीची किती छान सुगंध आली असं जे आपल्याला कळलं, हे सुगंध येण्याचं किंवा रस आपल्याला जो कळतो हे पृथ्वीमध्ये रस सामावलेला असतो, तो आपल्याला इथं दिसतो. आणि म्हणून आपण इथं हे पृथ्वी तत्वाचे ह्या आपल्या देहाला हे 5 तत्व कुठं आहेत आणि आपल्यावर त्याचे काय परिणाम होतात हे सगळं विस्ताराने ह्या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. की वाचा, पाणी, पाद, शिक्षण, गुद हे आपाचेच गुण प्रसिद्ध. आप पृथ्वी विशद निरोपिले. आता पृथ्वी तत्वाचं निरूपण करतो. म्हणजेच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे. स्थूल देहाचे सांगितले आणि सूक्ष्म देहाचे सांगितले. आणि सुरुवातीला आपण 32 तत्व हे पहिलेच पाहून घेतलेले आहेत, जे आपण तनुचतुष्टयाचे म्हटले होते. म्हणजे 25 सूक्ष्माचे, 25 स्थूल देहाचे आणि 32 तनुचतुष्टयाचे अशा 82 तत्वाचा झाडा केला. हे 82 तत्व जाणायचे, जाणूने मिथ्या ठरवायचे. सगळं ह्या समासामध्ये अख्खं मांडुक्य भरलं आहे. पूर्ण मांडुक्याचा अभ्यास जर आपण बरोबर केला असेल तर हे 82 तत्वाचा निराश आपल्याला समजेल. म्हणजे समर्थांनी सगळा जो उपनिषदांचं सगळं सार याच्यात भरून दिलं आहे की नाही दासबोधामध्ये. आणि हेच महत्त्वाचं आहे. सोपं करून, उपनिषद सोपं करून त्यांनी इथं दिलं. असा हा तनुचतुष्टयाचा हा समास आज आपण पूर्ण केला. उद्या आपण टोपण सिद्ध लक्षण सुरू करूया. आज थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम, जय राम, जय जय राम.